इचलकरंजी शहरातील प्रोसेस उद्योगामधून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण भीषण होत असून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करून इचलकरंजी महापालिका प्रदूषण करणाऱ्यांना पाठशी घालत असल्याचा आरोप करत आंदोलन अंकुश संघटनेनं सोमवारी कुरुंदवाड येथील पालिका चौकात धरणं आंदोलन सुरू केलं. दरम्यान नायब तहसीलदार विलास भिसे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांच्या भावना जाणून घेत वरिष्ठ प्रशासनाकडे भावना कळवू असं सांगितलं. पंचगंगा वाचवा, प्रदूषण थांबवा अशी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षापासून नदीत मिसळणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे नदीचं पाणी जलचर सृष्टी, शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी आंदोलन अंकुशचे नेते धनाजी चुडमुंगे म्हणाले की पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत तातडीने ठोस निर्णय घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी, अन्यथा येत्या 2-3 तारखेला मजरेवाडी येथील इचलकरंजी कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयाला टाळं ठोकून पाणीपुरवठा बंद करण्याचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी बोलताना राजू आवळे म्हणाले की पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न आता केवळ पर्यावरणापुरता मर्यादित राहिलेला नसून तो लाखो नागरिकांच्या आरोग्याशी आणि भविष्यासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून प्रदूषण रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी. यावेळी दीपक पाटील, राकेश जगदाळे, अविनाश पाटील, विश्वास बालगंडीर, रशीद मुल्ला आदींनी भाषणे केली. या आंदोलनात नागेश काळे, बंडू बरगाले, सुनील सावंत, अभय पाटुकले, महिपती बाबर, सुदर्शन माळी, जयपाल पलवाण आदी उपस्थित होते. मराठी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.